भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले। एवढे मी भोगले की मज हसावे लागले, की मज हसावे लागले। ठेवले अजन्म डोळे आपले मी कोरडे, पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले, मज भिजावे लागले। लोक भेटायस आले काढत्या पायास हवे, आणि अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले, मज पुसावे लागले। गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, मी कशी होते मला हे आठवावे लागले, मला हे आठवावे लागले। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा। तर 11:15 वाजलेले आहेत आणि आता मी म्हणजे तुमच्याशी बोलते आहे। आज त्याचा बड्डे आणि शाळेमध्ये पण ॲन्युअल डे चालू झालेले आहेत स्कूलमध्ये, आणि काल पण एक डान्स झाला आणि आज पण डान्स होता त्याचा। तर आणि नेमका आज त्याचा बड्डे आणि आजच त्याचा डान्स होता, ग्रुप डान्स होता त्याचा, आणि तर अघोरी डान्स होता आणि खूप छान मेकअप वगैरे केलेला होता मस्त, आणि ते केस वगैरे लावलेले असतात ते खूप छान मस्त दिसत होता। थोडंफार ते शूट केलेलं आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन। माहीत नाही किती दिसतंय ते त्याच्यामध्ये, एवढं तुम्हाला स्पष्ट दिसेल की नाही, पण मी ते तिथं क्लिप जोडेन। आणि त्याचा आज डान्स असल्यामुळे तो 3 वाजताच दुपारी स्कूलला गेले। महादेवच्या गाण्यावरती त्याचा सुंदर असा डान्स होता, आणि ही छोटीशी क्लिप होती ती मी तुमच्याबरोबर शेअर केली। आणि डान्स खूप लेट झाला, म्हणजे काहीतरी 8:30-9ला डान्स झाला असेल कदाचित, आणि त्याच्यामुळे तो 3 वाजल्यापासून स्कूलमध्येच होता। असं झाल्याच्यानंतर मग जे कॉस्ट्यूम होता त्यांचा, तर तो तिकडे जमा करायचा होता ते सर्व, आणि तिकडे स्कूलमध्येच तिकडेच अर्धा तास झाला, आणि तो बरोबर 9:30-9:45ला घरी आला। आणि त्याच्यानंतर मग तो फुल मेकअप केलेला होता अघोरीचा। म्हटल्यानंतर मेकअप कसा असतो, भस्म वगैरे सगळं लावलेलं असतं हा अंगाला, तोंडाला, आणि त्या लोकांनी भस्म नव्हतं लावलेलं, ते कलर होते। आंघोळ करायलाच त्याला अर्धा तास लागला ते सगळं मेकअप काढण्यासाठी, हे तर त्याच्यामध्येच अर्धा तास गेला। मग नंतर मग तो तयार वगैरे झाला, आणि तोपर्यंत वाजले 11, आणि जवळपास 11:15 वाजले असतील। आणि आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट केला, छोटासा साधा सिंपल पद्धतीने केला, म्हणजे आणि खूप असा विचार केलेला होता की काहीतरी करू, प्लॅनिंग केलेलं होतं, पण त्यातलं काहीच वर्क झालं नाही, कारण नेमकंच त्याचा आज डान्स होता, आणि जे काही विचार केलेला होता तो पूर्णपणे हे झाला। तर आणि एवढे लेट मग काय करणार, आणि 11 वाजलेले, आणि तो पण कंटाळलेला डान्स करून, त्याच्यामुळे आणि असं डान्स वगैरे केला, आणि नंतर मग खूप थकवा पण येतो, कंटाळा येतो। तर मग म्हटलं चला मग केक कटिंग करूया फक्त, आणि जास्त काही नको, कारण तो पण खूप कंटाळलेला होता, म्हणून मग आम्ही केक फक्त आणला आणि केक कटिंग केली, आणि साध्या पद्धतीनं आपलं त्याचं सेलिब्रेशन केलं, बड्डेच्या पद्धतीने त्याचा आज बड्डे साजरा झाला।
आणि पण खूप छान झाला. जरी साध्या पद्धतीने झाला असला की साध्या पद्धतीने म्हणजे आपण साध्याच पद्धतीने करतो, त्यात काही एवढं विशेष नाही आहे. पण थोडं असतं ना आपलं की म्हणजे थोडं असं करूया तसं करूया, त्याचे फ्रेंड्स येतील, असं काहीतरी डोक्यामध्ये असतं. तर मुलांना तेवढंच बरं वाटतं. मुलं कशी पटपट आपल्या नजरेसमोर मोठे होतात आणि ते आपल्या लक्षात पण येत नाही. आणि जेव्हा बड्डे येतात तेव्हा मग समजतं की, आणि आज बघता बघता तो 14 वर्षाचा झाला. आणि आत्ता या क्षणाला मला फक्त एकच आठवतं आहे, म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सीच्या आठवणी मला आठवत आहेत. म्हणजे जेव्हा मी त्याच्या वेळेस प्रेग्नेंट होते, तर त्या सगळ्या आठवणी आणि ते सगळे दृश्य असे माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि त्या सगळ्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत मला वाटते कदाचित कळत असेल तुम्हाला. आणि आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर एवढी मोठी होतात ते आपल्याला कळतही नाही. आणि आज त्याचा 14वा बड्डे होता आणि या त्याच्या बड्डेच्या निमित्ताने का होईना म्हणत होती, त्या सगळ्या आठवणी माझ्या अशा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या म्हणेन मी. आणि सगळं मला ते आठवलं, सिच्युएशन आठवली. प्रेग्नेंट होती मी त्याच्या वेळेस, तेव्हा जे 4 महिने होते ना पहिले सुरुवातीचे, ते खूप डिफिकल्ट होते. आणि त्या 4 महिन्याच्या एवढ्या आठवणी आहेत, एवढ्या आठवणी आहेत, एवढ्या आठवणी आहेत, एवढ्या आठवणी आहे की मी तुम्हाला म्हणजे सांगता व्हिडिओ एवढा मोठा होईल, खूप व्हिडिओ मोठा होईल सांगता एवढ्या आठवणी आहेत. आणि ती फक्त एकच मुमेंट चांगली होती की ज्या दिवशी मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे, त्याच्या वेळेस बस तेवढीच मुमेंट माझ्यासाठी चांगली होती. 2 महिने कंप्लीट होता मला त्रास खूप व्हायला सुरुवात झाली. आणि एवढा त्रास चालू झालेला होता की मला पाणीही पिलेलं पचत नव्हतं. मी काहीही खाल्लं किंवा पाणी पिले, साधं पाणी जरी पिले तरी 2 घोट जरी पाणी पिले तर लगेच माझी उलटी व्हायची. आणि खायचं तर लांबच राहायचं. आणि जरी मी खाल्लं तसंच तरी ते लगेच माझी उलटी व्हायची. मला अन्न पाणी काही पचत नव्हतं एवढा त्रास झालेला होता की मी सांगू शकत नाही. आणि माझी तेव्हा परिस्थिती पण खूप खराब होती. परिस्थिती म्हणजे माझी स्वतःची शारीरिक परिस्थिती खूप खराब होती अंगाने. आणि खूप कमजोर पण होते. आणि कसं असतं ना, जो प्रेग्नेन्सीचा जो काळ असतो, जेव्हा एक स्त्री प्रेग्नेंट राहते आणि जेव्हा तिला समजतं की आता आपण आई होणार आहोत, तेव्हा त्या मुमेंट्स, ते क्षण आणि तेव्हाचा जो काळ असतो तो खूप स्पेशल असतो. आणि त्यावेळेच्या ज्या घटना घडलेल्या असतात आणि जे घडलेलं असतं, मग ते चांगले असोत वाईट असोत, त्या कायम लक्षात राहतात, त्या कधीच पुसल्या जात नाहीत. मग त्या ठिकाणी मी असो, तुम्ही असो, कोणी पण असो, मी ठामपणे सांगेन. कारण आत्ता माझा मुलगा 14 वर्षाचा झाला, पण तो 3 ते 4 महिने जो मी त्रास सहन केलेला होता. आणि त्याच माझा तुम्ही म्हणाल प्रेग्नेंट आहे तर प्रेग्नेन्सीमध्ये त्रास होतातच, उलट्या होतात, मळमळतं, चक्कर येते, अजून भरपूर काय गोष्टी होतात. तर मग हे तर सगळ्यांनाच होतं, म्हणजे सगळ्या महिलांना हा त्रास होतो. काही महिलांना नाही होत त्रास, बिलकुल त्रास होत नाही. म्हणजे त्या प्रेग्नेंट राहिल्या तर आणि डिलेव्हरी होईपर्यंत 9 महिने त्यांना बिलकुल त्रास होत नाही, कसलाच त्रास होत नाही त्यांना बिलकुल. म्हणजे बिलकुल अशा पण असतात काही महिला, पण माझ्यासारख्या पण असतात की त्यांना सुरुवातीपासून ते डिलेव्हरी होईपर्यंत पण त्रास होत राहतो. पण ते क्षण असतात ना, ते खूप अनमोल असतात. आणि त्या टायमिंगला जसं आपल्याला जशी आपल्या भोवतीची म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली असते ना, त्या परिस्थितीचा खूप आपल्या डोक्यावर आहे ना असर होतो. तर माझं असं झालेलं होतं की मला त्या आठवणी अशा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि मला काय सांगावं ते आणि कुठून सांगावं तेही मला आठवणी जाग्या झाल्या. आणि पण त्या आठवणी चांगल्या आठवणी नाही आहेत माझ्या त्या. मला मानसिक त्रास भरपूर झाला, कारण मला प्रेग्नन्सी मला काही खाल्लेलं पिल्लेलं पचत नव्हतं.
आणि मी जे काय खायचे ते लगेच उलटी व्हायची, पाणी पिले उलटी व्हायची, काहीही तुम्ही खा मला उलट्या व्हायच्या आणि त्याच्यामुळे माझ्या पोटामध्ये अन्न पाणी नसायचं आणि या सगळ्या कारणांमुळे मी खूप कमजोर झालेले होते. आणि मग जर पोटात अन्नच नाही आहे आणि पाणी पचत नाही आहे, अन्न खाल्लेलं पचत नाही आहे, दुसरं काही खाल्लेलं पचत नाही आहे, तर मग अंगामध्ये ताकद कुठून येणार आणि एनर्जी कुठून येणार. आणि आपण प्रेग्नेंट असल्यामुळे आपण जास्तच ते त्या ह्याच्यामध्ये गेलेलो असतो आणि खूप आपल्याला तेव्हा असं वाटतं की आपल्याला कोणीतरी जरा गोड बोलावं आपल्याशी, आपल्याला खा पी म्हणावं, नाहीतर आपली जराशी काळजीपोटी आपल्याला तुला काय होतं आहे, बरं वाटते की नाही वाटत आहे, कोणीतरी आपली एक्स्ट्रा काळजी घ्यावी, उठ म्हणावं, खा म्हणावं, पी म्हणावं, असं त्या टायमिंगला आपलं माइंड असतं, आपल्याला तसं वाटतं आणि त्या टायमिंगला वाटणं खूप साहजिक आहे. पण माझ्या बाबतीत ह्या कोणत्या गोष्टी झाल्याच नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अन्न पाणी पचत नव्हतं, काही पचत नसल्यामुळे मी खूप वीक झालेले होते, माझ्या अंगामध्ये जराही एनर्जी उरलेली नव्हती, खूप त्रास होत होता. अशा भरपूर आठवणी आहेत. रोज त्रास होत होता रोज. पण एक दिवस असा होता की मी रात्रीच्या 10 वाजता झोपलेले होते. मी जेवायला बसले, 4-5 घास मी खाल्ले असतील आणि मला असे उलटी आली की मी उठले आणि सगळं माझी उलटी वगैरे झाली तर सगळं पोटातलं पडलं आणि पाणी पिले तरी उलटी झाली सगळं. आणि त्याच्यामुळे मला अजून जास्त अशक्तपणा आला, कारण पोटामध्येच काही नव्हतं बिलकुल. उलटी आल्यासारखी व्हायची पण उलटी होत नव्हती, कारण पोटातच काय नाही तर उलटी काय होणार. आणि नंतर मग मी जाऊन झोपले. तर मग मी रात्रीच्या 10 वाजता झोपलेली. माझ्या पोटामध्ये पाण्याचा अन्नाचा एकही ठेम नव्हता. मी रात्री 10ला जे झोपले, बेडरूममध्ये झोपलेले, ते मला सकाळी 7-7:30 वाजता उठवण्यात आलं, कारण बेडरूममध्ये आमचे तेव्हा देव होते, म्हणजे देवादेव घर होतं, तर देवाची पूजा वगैरे करायची होती. त्याच्यासाठी मग मला उठवण्यात आलं 7-7:30ला की पूजा करायची आहे, उठून बाहेर झोप. मग मी तिथून उठले, हॉलमध्ये येऊन बेडवर छोटा बेड होता तर हॉलमध्ये येऊन झोपले. मग मी रात्री 10ला झोपलेले, ते मला सकाळी 7-7:30 वाजता उठवलं. कशासाठी? तर बाहेर येऊन पूजा करायची आहे. आणि मी 7-7:30ला बाहेर येऊन झोपले. त्यानंतर 10 वाजले. मी रात्री 10ला झोपलेले, ते सकाळी 10 वाजल्या तरीसुद्धा मी उठले नव्हते. माझ्या पोटामध्ये आदल्या दिवसापासूनच असंच तर नसायचंच काय, पण तरी ते पडतच होतं. आणि मग आदल्या दिवसा सकाळपासून पण मी काय खाल्लं नव्हतं रात्रीचं. परत मला तसं झालं, मी रात्री 10ला झोपले. दुसऱ्या दिवशी 10 वाजल्या तरी माझ्या पोटामध्ये अन्नाचा पाण्याचा एकही थेंब नव्हतं, अन्नाचा एकही घास नव्हता, काहीही मी खाल्लं नव्हतं, पिल्लं नव्हतं, काही नव्हते, अशी पडलेली. पण म्हणतात ना की काळजी कोणाला असो किंवा नसो, पण जे आपल्याबरोबर आपली शक्ती असते ना, जी आपली साथ असते ना, तर ती पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर तेव्हा पण मी सांगते की कोणाला काळजी असो किंवा नसो, पण देवाला काळजी असते असं आपण म्हणतो ना, तर ते खरंच आहे. आणि तेव्हा पण मी माझ्या स्वामी माऊलीमुळे उठले, कारण मला त्यांनीच उठवलं. असं उठवलं की त्या टायमिंगला माझ्या आईचा फोन आला आणि तिचा फोन आल्यामुळे मी उठले. तेव्हा माझ्याकडे काही मोबाईल वगैरे नव्हता आणि म्हणजे वैशाली कुठं आहे, तर मग झोपले म्हणून सांगण्यात आलं. आता का झोपली, कशासाठी झोपली, का म्हणून झोपली, हे काही सगळं सांगण्यात आलं नाही. पण आणि माझ्याकडे फोन दिल्यानंतर मी ती तिकडून हॅलो म्हटली, पण मला बोलता पण येत नव्हतं, एवढी मी रडत होते. आणि मी फक्त तिला एवढंच म्हणत होते की मला इथे राहायचं नाही, बस मी एवढंच तिला म्हणत होते. आणि मला काय सांगू नको, मला यायचं आहे, मी इथं थांबणार नाही, आणि तू पप्पांना पाठव मला घ्यायला, तू मला पप्पांना पाठव मला घ्यायला. तर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, जिथं माझी ट्रीटमेंट चालू होती तिकडे. आणि त्या लेडी डॉक्टर होती, आणि तर त्या मॅडमने मला चेक वगैरे केलं. डॉक्टर त्या खूप चांगल्या होत्या आणि चांगल्या होत्या. आणि मी तिथं गेल्यानंतर
त्यांनी मला चेक वगैरे केलं. माझ्याकडं बघूनच त्या म्हटल्या, तुला काय रोग लागलाय की ग? एखादं कोण म्हणणारच नाही तुला तू प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि मलाही वाटत नाही तू प्रेग्नेंट आहेस. असं वाटते की तुला कुठल्या तरी रोगानं ग्रासलंय आणि तुझी अवस्था ही अशी झाली, अशा त्या म्हटल्या. आणि बरोबर जे कोणी आलेलं होतं त्यालाही न विचारता त्या मॅडमनी नर्सला बोलवलं आणि सांगितलं हिला घेऊन जा, हिला 4 दिवस इकडे ॲडमिट करायचं आहे आणि हिला सलाईन लाव आणि सलाईनमधून अशी इंजेक्शन सोड, असं तिला सांगितलं. ॲडमिट करून घेतलं आणि तेव्हा त्या माझ्याजवळ यायच्या. फक्त काही नातं नव्हतं, पण आपल्या आयुष्यामध्ये असे व्यक्ती येतात ना, तर ते काहीतरी कारण असतं त्याच्या पाठीमागे, आणि म्हणून त्या येत असतात. आणि निगेटिव्ह असो किंवा मग ते पॉझिटिव्ह लोक असो, पण काही ना काही त्यांचा रोल असतो आपल्या ह्याच्यामध्ये, जीवनामध्ये, म्हणून ते आपल्या आयुष्यात येत असतात. यायच्या मला चेक करायला, आणि चेक करायचं नसेल ना तरीसुद्धा माझ्या बेडजवळ यायच्या, कॉटजवळ यायच्या आणि मला विचारायच्या. आणि ज्या दिवशी मला ॲडमिट केली, त्यांनी ॲडमिट करून घेतली, त्याच दिवशी त्या मला म्हणाल्या की तू घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल, ठीक होईल, काळजी करू नको. आणि तुला जे काय खाऊ वाटतंय आणि जे काय खायचं आहे, आणि तुला जेव्हा केव्हा खाऊ वाटेल तेव्हा तू मला सांग, मी तुला आणून देते. आणि तुला काय पाहिजे ते देते मी आणून. मी जरी हॉस्पिटलमध्ये नसले तरीसुद्धा मी पैसे ज्या मावश्या असतात ना काम करतात, तर मी त्या मावशीजवळ ठेवून जाईन. आणि तू त्यांना सांग तुला काय खाऊ वाटते किंवा काय नाही, तर तू त्यांना सांग, त्या तुला आणून देतील. मी स्वतः पैसे ठेवते त्यांच्याजवळ. अशा त्या मला मॅडम बोलायच्या. हे असं कुठलं नातं असतं, नातं फक्त एका पेशंटचं आणि एका डॉक्टरचं होतं. आणि मी फक्त ट्रीटमेंट घेत होती. पण त्या दिवशी जो काय प्रकार घडला आणि जे काय झालं ते मी आजपर्यंत विसरलेले नाही आहे. आज माझ्या मुलाला 14 वर्ष कंप्लीट झाले, आणि म्हणून म्हटलं ना की ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि सगळ्या आठवणी अशा भरपूर मी तुम्हाला हेच सांगितलेलं नाही आहे एवढं. मी फक्त थोडंसंच एक म्हणतात ना 1 रुपयामधला 4 आणे हे तुम्हाला मी सांगितलेलं नाही आहे. सगळं मी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही आहे, एकदम डीपमध्ये जाऊन सांगितलेलं नाही आहे. तर अशा आठवणी होत्या आणि थोड्याशाच तुमच्याबरोबर शेअर केल्या, जास्त डीपमध्ये जाऊन नाही केल्या शेअर, थोडंसं सांगितलं थोडंसं. आणि अशा आठवणी होत्या. आता याच नोटवर मी तुम्हाला बाय बाय म्हणते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेल. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.